राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे उपजिल्हाध्यक्ष श्रीकांत सुभाष पाटोळे, दुर्गा महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली पाटोळे आणि श्रीकांत पाटोळे मित्रपरिवाराच्या माध्यमातून केसनंद येथे आधार कार्ड शिबिर नुकतेच संपन्न झाले। आधार कार्ड मधील जन्मतारीख बदलणे, पत्ता बदलणे, फोटो बदलणे आणि इतर काही बाबींसाठी केसनंद येथील शिबिरामध्ये 150 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला। यापुढील काळातही असेच काही शिबिर आयोजित करणार असल्याचे श्रीकांतदादा पाटोळे मित्रपरिवाराकडून कळविण्यात आले। नमस्कार, मी श्रीकांत सुभाष पाटोळे। आपण आज केसनगावमध्ये सर्व ग्रामस्थांसाठी आधार कार्ड शिबिराचं नियोजन केलं होतं। त्या शिबिराच्या नियोजनामध्ये केसन ग्रामस्थांनी 100 ते 150 लोकांनी सहभाग घेऊन त्यांचा मोबाईल नंबर अपडेट असेल, तसेच पत्ता चेंज असेल, कोणाचं नवीन आधार कार्ड काढायचं असेल, या सर्व योजनांचा आपल्या ग्रामस्थांनी लाभ घेतला। त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो। येणाऱ्या काळातही आपण केसन गावातील काही सोसायटी असतील तर प्रत्येक सोसायटीमध्ये आपण एक शिबिराचं आयोजन करणार आहे। त्याच्यामध्ये आमचे सहकारी मार्गदर्शक पोस्टमन नामदेव सर असतील, गवळी साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कॅम्प राबवणार आहे। तर त्यांनी मला या कॅम्पसाठी चांगला प्रतिसाद द्यावा मी अशी त्यांना विनंती करतो। आणि त्यांनी जो आज कार्यक्रम ठेवला शिबिराचा, त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचं पहिलं धन्यवाद व्यक्त करतो। त्यांच्या सर्व टीमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। कारण 150 लोकांनी यावेळी आधार सेवेचा लाभ घेतला। दादांचा सतत पाठपुरावा असतो की बऱ्याच लोकांना आधारच्या समस्या आहेत आणि बाहेर जर गेलं तर त्या ठिकाणी त्यांची बऱ्याचदा आर्थिक पिळवणूक होते। लोकांना आधारच्या अपडेटसाठी साधारण 300-400 रुपये द्यावे लागतात आणि बऱ्याच ठिकाणी पळापळ करावी लागते। लहान लहान मुलांना सुद्धा कडेर घेऊन महिलांना रांगेत थांबावं लागतं। तर त्यासाठी दादांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि साधारण 150 लोकांना यावेळी मोफत लाभ झालाय। सोबतच दादांनी साधारण 25 ते 30 मुलींचं मोफत सुकन्या खातं देखील काढून दिलेलं आहे। तर या ठिकाणी पोस्टाच्या अशा लाभदायक सेवांचा मेळावा झालेला आहे। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।